नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्या तुम्हाला अवघड किचकट कामे सोपी करण्यासाठी मदत करतील. पैसे तर बचत होतीलच, त्यासोबतच घरही ऑर्गनाइज होईल. व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर आपली इथे पहिली टिप आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं पेनाचे दाग त्यांच्या कपड्यांवरती करतात किंवा मोठ्या माणसांकडनं पण कधी-कधी पेन खराब झाल्यामुळे कपड्यांवरती पेनाचे शाईचे दाग पडतात आणि हे दाग काढायला गेलं की म्हणजे खूप जास्त घासावं लागतं, पण तरी हे दाग निघत नाही. या अगोदर तुम्ही असे डाग काढले असतील तर तुम्हाला नक्कीच अनुभव असेलच, पण यानंतर अजिबात यामध्ये तुम्हाला मेहनत किंवा वेळ वाया घालायची गरज पडणार नाही. कितीही जुने मोठे पेनाच्या शाईचे दाग अगदी सहज काढू शकतो, साबण किंवा ब्रश न वापरता. त्यासाठी बघा, आपल्याला डेटॉल लिक्विड घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काहीच वापरू शकत नाही, डेटॉल लिक्विडच आपल्याला इथे वापरावं लागणार आहे. आणि जिथे डाग आहे ना त्या ठिकाणी बघा, अशा प्रकारे थोडंसं लिक्विड टाकायचं आहे. अगदी 4-5 थेंबच हे लिक्विड आपल्याला पुरेसं होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी लिक्विड टाकलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येतच असेल की दाग निघायला देखील सुरुवात झालेली आहे. आता एकच जिथे दाग आहे ना ज्या कपड्यावरती, ती एकच लेअर घ्यायची, म्हणजे कसं खालच्या बाजूला तो दाग लागत नाही. आणि आता बघा, त्यानंतर फक्त याला आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे धुवायचं आहे. आणि बघू शकता, यामध्ये काही सेकंदातच आपला दाग नाहीसा झालेला आहे आणि खूप कमी वेळात ही प्रोसेस होते. कितीही दाग असू द्या, कसं पेन अडकवलेला असतो खिशामध्ये आणि कधी कधी पेन खराब झाल्यामुळे स्याही पडते आणि खूप मोठा दाग होतो. तर अशा प्रकारे मी मुद्दाम पांढऱ्या कपड्यावरती दाग तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि तो पूर्णपणे निघालेला देखील आहे. आता थोडंसं जर आपण याला रेग्युलर प्रमाणे धुतलं की दाग अगदी थोडाफार जर तुमच्या कपड्यावरती राहिला असेल तर तो पण निघून जातो. पण इथे बघू शकता, काहीच दाग राहिलेला नाही. तुम्ही पण या ट्रिकने कमी मेहनतीत अशा प्रकारे कपडे स्वच्छ करा. ही ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे. आपल्याकडे असे भरपूर दागिने असतात, पण बऱ्याच वेळा दागिन्यामागील जे हुक असतं, जे गरजेचं असतं पण व्यवस्थित कधी नाही लागलं तर दागिने पडण्याची भीती असते. सोन्याचे दागिने असतील तर अजूनच काळजी घ्यावी लागते. किंवा दुसरं एक यामध्ये नुकसान होतं, ते म्हणजे ते हुक जे असतं ना त्या ठिकाणी आपले केस अडकतात, केस ओढले जातात. कधी कधी केस काढायला गेलं तर हुक देखील अगदी मोठं होऊन निसटू शकतं, दागिने पडू शकतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, यावर एकच सोल्युशन आहे. आपल्याकडे असणारा ट्रान्सपरंट टेप घ्यायचा, चिकटपट्टी घ्यायची आणि या हुक वरती लावायची. म्हणजे कसं, यामध्ये एकतर केस अडकणार नाहीत, तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरं म्हणजे यामध्ये काही अडकणार नाही आणि हे हुक जे आहे ते मोठं होणार नाही आणि गळून दागिने पडण्याची भीती राहणार नाही. म्हणजे ते दोन्ही पद्धतीने आपण आपले दागिने सेव्ह करू शकतो आणि होणारा त्रास देखील वाचवू शकतो. तर बघा, या हुक वरती मी अशी ट्रान्सपरंट चिकटपट्टी लावलेली आहे, जी की अजिबात दिसून येत नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या दरवाजांसाठी. आजकाल हे दरवाजे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, पण तेवढेच धोकादायक देखील आहेत. घरामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील तर अजूनच काळजी घ्यावी लागते, कारण की बऱ्याच वेळा असं होतं, अचानक आपण कचरा ठेवायला काही घराबाहेर जातो किंवा दरवाजामध्ये उभा देखील असतो, चावी हातात नसते आणि अचानक हवेने दरवाजा लागतो आणि ऑटोमॅटिक ते लॉक होतं. घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना दरवाजा उघडता येत नाही आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम येतो की याला उघडायचं कसं. तर त्यासाठी बघा काय करायचं, कारण की प्रत्येक वेळेस आपण काळजी किती जरी घेतली तरी चुकून असं होतं. माझ्यासोबतही झालं होतं. मी दरवाजामध्ये चौकटीत उभा होते, हवेने दरवाजा मागून आला आणि मला पुढे धक्का दिला आणि माझा दरवाजा लॉक झाला. त्यावेळेस मला खूप जास्त त्रास झाला होता. त्यानंतर बघा, एक रबर मी घेतलं आणि रबर या ऑटोमॅटिक लॉकच्या इथे लावलेला आहे, जेणेकरून हवेने दरवाजा लागणार नाही. जेव्हा आपण याला लॉक करू तेव्हाच हा लागतो. नक्कीच तुम्ही पण ही ट्रिक फॉलो करा, म्हणजे काही दुर्घटना होणार नाही. बऱ्याच वेळा गॅस मध्ये चालू असतो, आपण बाहेर कुठे गेलो आणि दरवाजा लॉक झाला, बराच वेळ जर चावी मिळत नसेल किंवा उघडायला वेळ लागला तर खूप मोठा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या. यानंतरची आपली टीप आहे वाती बनवण्यासाठी. आता बऱ्याच जणांना वाती बनवता येत नाही, कारण की ज्या पिळेच्या वाती असतात त्या बऱ्याच जणांना जमत नाही. तर त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक, अगरबत्तीची काडी घ्यायची, अगरबत्तीचा वरचा मसाला काढायचा, धूपसाठी तो वापरायचा, जाळायचा, फेकून द्यायचा नाही. आणि त्यानंतर बघा, काडी जी आहे अगरबत्तीची ती आपण अशा प्रकारे कापूस थोडा तयार करून वापरायची वाती बनवण्यासाठी, जी की खूप सोपी पद्धत आहे. आता बरेच जण सिंगल वात लावत नाहीत, तर डबल वातीसाठी काय करायचं, खूप छोटा कापूस घ्यायचा एका वाती बनवण्यासाठी आणि अशा 2 वाती घेऊन याला पीळ द्यायचा, म्हणजे आपली वात तयार होते. ज्यांना दुसऱ्या पद्धतीने वाती जमत नाही त्या सोप्या पद्धतीने वाती बनवू शकता. आता दररोज पण वात लागते, दिवाळीमध्ये भरपूर वाती लागतात, तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने कमी वेळेत तुम्ही जास्त वाती नक्कीच बनवू शकता. आणि ही वात भरपूर वेळ चळते, छान चालते.
एकदा नक्की बनवून बघा. आणि आपण या अगोदर आकाशकंदील भरपूर घरातील जुन्या वस्तूंपासून खूप सुंदर सोपे असे आकाशकंदील बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चॅनलवरती तुम्ही बघू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या पॅकेटसाठी. बघा, चौकोनी आकाराचे पॅकेट म्हणलं की याला गाठ मारायला खूप अवघड जातं. किंवा हे खास करून ब्रेडचं पॅकेट बघा, असं आपण जास्त तर याला गाठ मारतो. जर कमी ब्रेड असतील तर हे गाठ बसते, पण जास्त ब्रेड, अर्धे ब्रेड यामध्ये असतील तर गाठ बसत नाही, कारण की तो भाग कमी पडतो गाठ मारण्यासाठी. किंवा याला जर फक्त गुंडाळून ठेवलं तर तो भाग उघडतो आणि दिसायला चांगलं दिसत नाही, भरपूर जागा लागते ठेवायला. किंवा यामध्ये हवा जाऊन हे ब्रेड खराब होऊ शकतात, कडक होतात. तर तुम्ही म्हणाल याला कसं ठेवायचं, तर यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर येतात, पण ते सर्व खरेदी करण्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक फॉलो करा. तर बघा काय करायचं, अशा प्रकारे पीळ द्यायचा सुरुवातीला खालच्या बाजूने. आणि त्यानंतर हा वरचा जो भाग आहे ना एकत्र केलेला आपण, तो असा ओपन घ्यायचा आणि हात यामध्ये टाकून असा खालच्या बाजूने सरळ करायचा. अगदी सहज ही प्रोसेस होते. आणि फक्त ब्रेडच्या या कॅरी बॅगसाठीच नाही, तर इतर ज्या कॅरी बॅग असतात ज्याला तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याला ठेवू शकता. कुठे काही घेऊन जायचं असेल तर ते देखील खूप सोपं होतं. आणि कुठे जरी ठेवलं तरी दिसायलाही चांगलं दिसतं, घर ऑर्गनाईज होतं. तर बघू शकता कोणतीच गाठ आपण मारलेली नाही, पण याला सील पॅक केलेला आहे. यामध्ये अजिबात हवा आता जाणार नाही आणि हे खराब होणार नाहीत. यानंतरची आपली टीप आहे दिव्यासाठी. आता बघा, भरपूर दिवे आपल्या घरी असतात. दिवाळी झाल्यानंतर वापरून झालेले दिवे किंवा जुने दिवे, तर याचा तुम्ही परत वापर करत असाल, पण अजून एक वापर तुम्हाला दाखवते जो की मी डेली करते. आणि यामुळे माझं सर्वात अवघड किचकट काम सोपं होतं. ते म्हणजे बघा, आपले जे कुकर असतात, तवे, लोखंडी कढई, लोखंडी तवा, तरी खूप जास्त घासावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे ते स्वच्छ होतात, चमकायला लागतात. तर अशा प्रकारे जे खूप जास्त मेहनतीचं काम असतं ना, ते देखील आपण सोपं करू शकतो. ताराची घासणी न वापरता एक मातीचा दिवा घ्यायचा आणि रेग्युलरचे आपले जे कुकरचा खालचा भाग काळा झालेला असतो, किंवा जो तवा आहे, लोखंडी कढई, तवा किंवा इतर काही काळे भांडे, तर त्याला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फक्त एक दिवा असा ठेवा. आणि दिवा वापरला की साबण देखील वापरायची गरज पडत नाही. बघू शकता, बऱ्याच जणांना साबणाची ॲलर्जी असते, तर त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामी येईल. त्यासोबत कमी मेहनतीत कमी वेळेत आपले हे कामं होतात. आणि जुने दिवे तुम्हाला यावर्षी जर दिवाळीमध्ये लावायचे असतील, वापरायचे असतील, पण ते चिवट चिकट काळे झाले आहेत, त्याला कसं स्वच्छ करावं हा विचार करत असाल तर त्यासाठी बघा काय करायचं, एक टीप तुमच्यासोबत शेअर करते. कुकर घ्यायचं, कुकरमध्ये पाणी गरम करायचं. गरम पाण्यामध्ये आपल्याला चिवट चिकट दिवे टाकायचे, त्याचं झाकण लावायचं. गरम पाणी झालं की गॅस बंद करायचा आणि 5 ते 10 मिनिट झाकण बंद करून गरम पाण्यामध्ये ते दिवे ठेवायचे. आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे. पूर्ण चिवट चिकटपणा जातो आणि दिवाळीमध्ये परत तुम्ही त्याचा रियूज करू शकता. आणि बघा, घासण्यासाठी तर हा दिवा तर आपण खूप छान वापरलेला आहे. रिझल्टही अगदी तुमच्या समोर आहे. नक्कीच तुम्हाला भरपूर मदत होईल. एकदा ट्राय करून बघा. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.